नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब शेळके, रयत शिक्षण संस्थेचे राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर, मराठी अध्ययन व संशोधन केंद्र मराठी विभाग श्रीरामपूर। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आणि आपल्या सर्वांना शुभ प्रभात। SYBA या वर्गामध्ये स्पेशल मराठी जो आपला पेपर आहे S1, या पेपरचं शीर्षक आहे मध्ययुगीन मराठी साहित्य गद्य आणि पद्य। तर मध्ययुगीन मराठी हे जे साहित्य आहे यामध्ये आपण गद्याचा भाग पाहत होतो। या गद्याचं स्वरूप आणि वैशिष्ट्ये या संदर्भात आपण चर्चा केलेली आहे। आता ही चर्चा करत असताना महानुभावीय साहित्यापासून आपण चर्चा करतो। पहा, मग महानुभाव साहित्यामध्ये दोन प्रकार आहेत पहा, एक गद्य आहे आणि दुसरं पद्य आहे। गद्यामध्ये आपण लीळाचरित्र पाहिलेलं आहे, गोविंद प्रभू चरित्र आहे, स्मृतिस्थळ आहे, सूत्रपाठ आहे, दृष्टांत पाठ आहे। या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या। त्याचा स्वभाव विशेष, त्या ग्रंथाचे स्वरूप आणि विशेषही आपण पाहिलेले आहेत। तर आपल्याला आता जो शेवटचा जो ग्रंथ आहे महानुभाव साहित्यातला गद्याचा, तो म्हणजे पूजावसर। पूजावसर या ग्रंथाचं स्वरूप आणि वैशिष्ट्य काय आहे या संदर्भात आपल्याला चर्चा करायची आहे। मित्रांनो, कोणताही ग्रंथ जेव्हा आपल्या समोर येतो किंवा तो निर्माण होतो, त्या ग्रंथाची जी पार्श्वभूमी आहे ही तर समजून घेतलीच पाहिजे, पण त्याचबरोबर त्या ग्रंथाचं स्वरूप काय आहे, त्या ग्रंथाची वैशिष्ट्ये काय आहे आणि तो ग्रंथ ज्याने लिहिलेला आहे त्या लिहिणाऱ्या लेखकाची भूमिका नेमकी काय आहे, त्या ग्रंथाच्या माध्यमातून नेमकं त्याला काय साध्य करायचं आहे, या गोष्टी आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायच्या आहे। तर हा पूजावसर हा जो ग्रंथ आहे मित्रांनो, हा ग्रंथ महानुभाव साहित्यामध्ये असणारा बाईदेव व्यास हे अतिशय महत्वाचे महानुभाव साहित्यातील एक लेखक आहेत। पहा, तर त्यांनी पूजावसर नावाचा हा ग्रंथ लिहिलेला आहे। म्हणजे महानुभावीय तत्वज्ञानाचे अधिकारी पुरुष म्हणून बाईदेव व्यास यांच्याकडे पाहिलं जातं। पहा, म्हणजे एक मोठी जबाबदारी बाईदेव व्यास यांनी उचललेली आहे। आणि विशेष म्हणजे चक्रधर आणि गोविंद प्रभू या दोघांचे सानिध्य बाईदेव व्यास यांना मिळालेले आहे। मित्रांनो, महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी आणि चक्रधर स्वामींचे गुरु गोविंद प्रभू ह्या दोन महान विभूती महानुभाव साहित्यामध्ये, महानुभाव संप्रदायामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। आणि या दोन विभूतींचं सानिध्य ज्या व्यक्तीला मिळालं ती व्यक्ती म्हणजे बाईदेव व्यास। यावरून एक गोष्ट लक्षात येते की बाईदेव व्यास यांचं खूप मोठं परम भाग्य आहे की ज्यांना चक्रधर स्वामी आणि गोविंद प्रभू यांचं सानिध्य मिळालं। आणि या सानिध्यामध्ये बाईदेव व्यासांना जवळून चक्रधर स्वामी पाहता आले, अनुभवता आले, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करता आला, त्यांचं तत्वज्ञान समजून घेता आलं की चक्रधर स्वामींचं एकंदर तत्वज्ञान काय होतं, कसं होतं। मुळातच चक्रधर स्वामी हे गुजरातमधले, त्यांनी आपल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी महाराष्ट्र निवडलं आणि आपल्या भक्तजनांना या धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मराठी भाषेचा अवलंब करण्यास सांगितलेलं आहे। म्हणजे एकंदर चक्रधर स्वामी आणि गोविंद प्रभू हे जवळून अनुभवायला मिळाले, त्यांच्या सानिध्यात राहता आलं। खरं तर हे ईश्वरी माणसं होते, दोन्हीही ईश्वरी पुरुष। या ईश्वरांचं सानिध्य ज्या माणसाला मिळालं तो खरंच मोठा भाग्यवान आहे। म्हणून बाईदेव व्यास हा अतिशय महत्त्वाचा व्यक्ती महानुभाव संप्रदायामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। नागदेवाचार्यानंतर पंथाच्या आचार्यपदाची धुरा त्यांनी 3 वर्ष वाहिली। खरं तर नागदेवाचार्य हे महानुभाव पंथाचे आद्य आचार्य संप्रदायाचे। आणि नागदेवाचार्यानंतर पुढं काय, मग या संप्रदायाची धुरा कोणी सांभाळली, याचा वारीस कोण? तर
नागदेवाचार्यानंतर खंबीरपणे महानुभव संप्रदायाची जी जबाबदारी आहे ही बाईदेव व्यास यांनी चांगल्या प्रकारे सांभाळलेली आहे, हे आपण नाकारू शकत नाही. पहा, चक्रधारांचे सानिध्य लाभलेले आणि त्यांच्या कृतीउक्तीचे उत्कट स्मरण यातून पूजा वसर हा ग्रंथ निर्माण झालेला आहे. पहा, म्हणजे असं म्हणता येईल की पूजा वसर हा ग्रंथ कसा निर्माण झाला, तर बाईदेव व्यासांना चक्रधाराचे मिळालेले निकटचे सानिध्य आणि त्यांच्या कृतीउक्तीचे स्मरण व्हावे यातून, म्हणजे या उत्कटतेपोटी हा पूजा वसर ग्रंथ निर्माण झालेला आहे. म्हणून महानुभव संप्रदायामध्ये अतिशय महत्त्वाचा ग्रंथ म्हणून या ग्रंथाकडे पाहिलं जातं. आता पूजा वसर म्हणजे नेमकं काय, तर चक्रधारांची दिनचर्या, त्यालाच नित्यदिनी लीळा असं म्हटलेलं आहे. पहा, दिनचर्या म्हणजे एकंदर हे बघा, पूजा वसर, पूजा हा शब्द आल्यानंतर आपल्या एक गोष्ट लक्षात येते. पहा, आपण जसं आपल्या प्रत्येकाचे म्हणजे एकंदर आपली जी संस्कृती आहे, पहा आध्यात्मिक संस्कृती आपण म्हणतोय, प्रत्येकाला आपापल्या धर्माचं संरक्षण करणं, आपापल्या धर्माचं आचरण करणं हे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. पहा, आपण जसं आपल्या देवाची पूजा अर्चा करतो, ही पूजा अर्चा सकाळ दुपार संध्याकाळ या पद्धतीने चाललेली असते. त्याच पद्धतीने महानुभव पंथाचे जे संस्थापक चक्रधर स्वामी, या चक्रधर स्वामींची दिनचर्या नित्यदिनी लीळा, प्राण, मध्य आणि सायंकाळ या 3 विभागामध्ये, म्हणजे एकंदर 3 घटकामध्ये चक्रधर स्वामींची पूजा अर्चा कशी केली जात होती, त्या पद्धतीचं वर्णन पूजा वसर मध्ये आलेलं आहे. म्हणजे चक्रधारांचं लाभलेलं सानिध्य, त्यांची आठवण, त्यांचं स्मरण या उमळ्यातून पूजा वसर ग्रंथाची निर्मिती झाली आणि नित्यदिनी लीळा असं एक अन्वर्थ एक नाव त्या ठिकाणी दिलं गेलं. म्हणजे स्वामींच्या प्रंत काळाच्या, मध्यहानीच्या आणि सायंकाळच्या पूजा विधीचे प्रसंग व छोटेखानी ग्रंथात बाईदेव व्यासांनी कथन केलेले आहे. म्हणजे पहाटची वेळ, दुपारची वेळ आणि सायंकाळची वेळ, ही जी दिनचर्या म्हणजे जी पूजा चक्रधर स्वामींची केली जायची, त्या संदर्भातल्या वर्णन एकंदर या पूजा वसर ग्रंथामध्ये आलेला आहे. खरं तर चक्रधर स्वामी हे ईश्वरी अवतार, साक्षात तो ईश्वर होता. आणि या चक्रधर स्वामींची जी पूजा अर्चा आहे, दिनचर्या आहे, या सगळ्या बारीक सारीक गोष्टींची जी नोंद आहे, ती नोंद पूजा वसर या ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे पहाटेच्या परिसरापासून रात्रीच्या शयनापर्यंतच्या स्वामींच्या दिनचर्चेचा बारीक सारीक तपशील बाईदेव व्यास यांनी पूजा वसर या ग्रंथामध्ये काय केलेला आहे, रचलेला आहे किंवा मांडलेला आहे. मग विचार करा की पहाटची वेळ आहे, पूजा अर्चा करण्याची, त्या वेळेपासून तर ते सायंकाळी शयनापर्यंत जो म्हणजे या दोन्ही मधला जो कालखंड आहे, या कालखंडामधल्या ज्या बारीक सारीक गोष्टी हे त्या काळामध्ये कशा केल्या जात होत्या, कशा सांभाळल्या जात होत्या, किती भक्तीची उत्कटता चक्रधर स्वामींविषयी त्या ठिकाणी जाणवत होती, या सगळ्या गोष्टींचं वर्णन या पूजा वसर या ग्रंथामध्ये आलेलं आहे. पहा, म्हणजे महानुभावात स्मरण भक्तीला विशेष प्राधान्य आहेत. पहा, महानुभावामध्ये स्मरण भक्तीला विशेष प्राधान्य आहे आणि याचंच औचित्य साधून चक्रधर स्वामींचं स्मरण, दैनंदिनीचं स्मरण या ठिकाणी केलं गेलेलं आहे. म्हणजे साक्षात ईश्वरी माणूस आहे, हा ईश्वरी पुरुष आहे
आणि अशा या पुरुषाचं स्मरण करणं म्हणजे साक्षात ईश्वराचं स्मरण करणं म्हणजे महानुभाव संप्रदायामध्ये स्मरण भक्तीला विशेष महत्व होतो. पहा, जसं गोविंद प्रभूंचं जे श्रद्धास्थान आहे ते रुद्धिपूर, ज्याला आपण रुद्धिपूर म्हणतो, रुद्धिपूर चरित्र, अशा या रुद्धिपूरमध्ये सगळे भक्तजन जसे जमले होते आणि कुणाची आठवण काढत होते? चक्रधरांची आठवण काढत होते, स्मरण करत होते. मग माहीम मठाला असं वाटलं की अरे आपण ह्या चक्रधर स्वामींच्या या वेगवेगळ्या विभागात त्यांच्या ज्या लीळा ज्या आहे या ज्या गोळा जर केल्या आपण आणि त्याची जर आठवण करण्यासाठी या भक्तजनांना ह्या लीळा स्मरणासाठी जर दिल्या तर खूप मोठं भाग्य मिळेल. म्हणून माहीम भटांनी लीळाचरित्र ग्रंथाची निर्मिती केली आणि या सगळ्या लीळा महाराष्ट्रभर फिरला माहीम भट आणि चक्रधर स्वामींच्या ह्या लीळा गोळा केल्या. याचाच अर्थ असा आहे की स्मरण भक्तीला महानुभाव संप्रदायामध्ये विशेष असं महत्त्व आहे. पहा, आणि त्यातूनच बाईदेव व्यासांनी सुद्धा या ग्रंथाची निर्मिती केलेली आहे हे आपणास लक्षात येतं. चक्रधरांची दैनंदिनी आठवणे हे देखील पंथीयांच्या दृष्टीने पुण्यकर्मच समजलं जातं. म्हणजे पाप पुण्यावर असणारा जी श्रद्धा आहे ही श्रद्धा आपल्याला मध्ययुगीन वाङ्मयामध्ये पाहायला मिळते. पहा की चक्रधर स्वामींचं स्मरण करणं म्हणजे एक प्रकारचं पुण्य लाभल्यासारखं होतं. मग त्या अभिलाषेपोटीच पूजावसर हा ग्रंथ या भक्तजनांसाठी एक महत्त्वाचा ठेवा ठरलेला आहे हे आपण नाकारू शकत नाही. म्हणून हे एक पुण्यकर्मच आहे आणि त्यामुळे हा ग्रंथ महानुभावियांच्या नित्यस्मरणाचा भाग मानला जातो. नित्य म्हणजे कायमचा. हे चक्रधर स्वामींचं स्मरण करणं हा एक नित्याचा भाग मानला गेला आणि ते एक महत्त्वाचं पुण्यकर्म होतं. चक्रधरांच्या मूल्यवान जीवनाच्या क्षणाक्षणाचा बिनचूक जमा खर्च म्हणजे पूजावसर. चक्रधरांच्या मूल्यवान जीवनाचा क्षणाक्षणाचा जमा खर्च म्हणजे पूजावसर. म्हणजे विचार करा की चक्रधर स्वामींच्या जीवनातल्या ज्या वेगवेगळ्या ज्या बारीक सारीक गोष्टी या सगळ्या गोष्टींची नोंद बाईदेव व्यास यांच्या पूजावसर या ग्रंथाने यामध्ये घेतलेली दिसते. हेही आपल्याला या ग्रंथाच्या आशयातून लक्षात येतं. पहा, म्हणून भक्तिभावाने पूजावसर या ग्रंथाचं वाचन हे भक्तजन करत असतात, कारण या वाचनातूनच चक्रधर स्वामींचे स्मरण त्यांना होत असते. चक्रधर स्वामींची त्रिकाल पूजा त्यांचे भक्त कशी करीत याचं सविस्तर वर्णन पूजावसरमध्ये आलेलं आहे आणि हे त्याचं खास वैशिष्ट्य या ठिकाणी नोंदण्यासारखं आहे. चक्रधरांच्या दैनंदिनीचा दिलेला तपशील पाहता बाईदेव व्यासांच्या निरीक्षण शक्तीची सूक्ष्मता आणि स्मरणाची तीव्रता या ठिकाणी आपल्याला लक्षात येते. म्हणजे एकंदर बाईदेव व्यास ह्या किती अभ्यासू होत्या, किती बारकाईने निरीक्षण केलेलं आहे की ज्या बारीक सारीक गोष्टी चक्रधर स्वामींच्या संदर्भातल्या त्या पूजावसरमध्ये आलेल्या आहे. म्हणजे एकंदर बाईदेव व्यास यांची निरीक्षण शक्ती आणि स्मरण शक्ती किती एक जबरदस्त होती याचा साक्षात्कार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आता या ग्रंथाचे काही महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे मित्रांनो. काय वैशिष्ट्य आहे या ग्रंथाचे? तर पहिलं वैशिष्ट्य आहे की चक्रधरांचे लाभलेले सानिध्य व उक्तीकृतीचे उत्कृष्ट स्मरण यातून बाईदेव व्यासांचा हा ग्रंथ निर्माण झाला आहे. हे पहिलं वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य काय आहे तर पहाटेच्या परिसरापासून रात्रीच्या शयनापर्यंतच्या स्वामींच्या दिनचर्याचा बारीक सारीक तपशील बाईदेव व्यासांनी पूजावसर या ग्रंथामध्ये नेमकेपणाने सांगितलेला आहे. पहा, म्हणजे पहाटपासून तर रात्रीच्या शयनापर्यंतचा जो कालखंड आहे त्या काळामध्ये पूजा अर्चा कशी केली जात होती अतिशय नेमकेपणाने त्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. तिसरं वैशिष्ट्य काय आहे की पूजावसर हा ग्रंथ महानुभावांच्या नित्यस्मरणाचा भाग मानला जातो. पूजावसर हा ग्रंथ महानुभावांच्या दृष्टीने नित्यस्मरणाचा भाग मानला जातो.
चौथं वैशिष्ट्य काय आहे की चक्रधाराच्या मूल्यवान जीवनाच्या क्षणाक्षणाचा बिनचूक जमा खर्च म्हणजे पूजा वसर हा ग्रंथ होय. हे अतिशय उल्लेखनीय असं वैशिष्ट्य आहे. आणि पाचवं वैशिष्ट्य काय आहे की पूजा वसर या ग्रंथाचे महानुभव पंथात भक्तिभावाने वाचन केले जाते. सहावं वैशिष्ट्य आहे बाईदेव व्यासांचे सूक्ष्म अवलोकन चित्रमय शैलीत कसे परिवर्तित होते याचा प्रत्यय या ग्रंथरूपात पाहायला मिळतो. सातवं वैशिष्ट्य साध्या शब्दातून प्रसंग कथनाचे व व्यक्तिरेखाटनाचे त्यांचे कौशल्य या ग्रंथातून प्रभावीपणे प्रकट झालेले आहे, हे आपण नाकारू शकत नाही. आठवं वैशिष्ट्य 13व्या शतकातील मराठी गद्याच्या वर्णन शक्तीचा जिवंत प्रत्यय आणून देणारा पूजा वसर हा एक महत्त्वाचा ग्रंथ आहे. हाही आपल्याला या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावा लागेल. आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे या ग्रंथात तत्कालीन चालीरीतीचे पडलेले प्रतिबिंब, यामुळे हा ग्रंथ प्राचीन महाराष्ट्र संस्कृतीच्या अभ्यासाचे एक महत्त्वाचे साधन बनलेले आहे. म्हणजेच तत्कालीन स्थितीगतीचं देखील अवलोकन आपल्याला पूजा वसर या ग्रंथाच्या माध्यमातून आपल्याला ते कळतं, लक्षात येतं. म्हणून अभ्यासाच्या दृष्टीने सुद्धा हा ग्रंथ अतिशय महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो, आपण आज या ठिकाणी थांबूया आणि उद्याच्या तासाला आपल्याला जो पुढचा एक भाग पाहायचा आहे तो आपण उद्या पाहूया. तर तुम्हा आता सर्वांना मी धन्यवाद देतो आणि थांबतो.